श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे शिवसेनेत दाखल. काँग्रेसला जोरदार झटका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत केला प्रवेश. शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत इनकमिंग सुरू झालेला असताना मंगळवारी म्हणजे दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी मुंबईत श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे दाम्पत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. येत्या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकारणात मोठा स्फोट होणार असून आणखी दिग्गज मंडळींचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी दिली आहे. यावेळी श्रीगोंदा तालुका प्रमुख नंदकुमार ताडे उपस्थित होते. महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवून जनतेला सेवा देण्याचं कार्य केलं. कल्याणकारी राज्याला पसंती दर्शवून जनतेनं पुन्हा एकदा महायुती सरकारला निवडून दिलं. उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या कार्याला प्रभावित होऊन शहरासह जिल्ह्यात अनेक राजकीय मंडळी शिवसेनेत प्रवेश करत असून लवकरच अनेक दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केला आहे. यावेळी बोलताना अनिल शिंदे म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेचे भगवे वादळ आता घोंघावणार आहे. विकासात्मक अजेंडा आणि जनतेच्या सेवेतून शिवसेनेला जनमत मिळत आहे. शिवसेनेच्या विकासात्मक कामांना प्रभावित होऊन राजकीय नेते आणि पदाधिकारी शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत. असं असताना सर्वांना बरोबर घेऊन शक्ती वाढवण्याचं काम जिल्ह्यात केलं जाणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. जनतेमधून निवडून आलेले काँग्रेसचे मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे हे दाम्पत्य सलग 10 वर्षापासून श्रीगोंदा तालुक्याचे नगराध्यक्षपद भूषवत आहेत. त्यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय परिस्थिती आता बदलणार आहे. शिवसेनेच्या विकासात्मक कार्यानं प्रभावित होऊन जनतेच्या सेवेसाठी शिवसेनेत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया मनोहर पोटे यांनी दिली.